नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत की खराब झालेले मिक्सर कसे साफ करायचे आहे। ते फक्त 5च मिनिटं लागतील साफ करायला। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघू शकता माझे मिक्सर किती चिकट वगैरे झालेले आहे। ते आपण 4-5च वस्तूमध्ये कसे साफ करणार आहोत हे आपण पाहणार आहोत। इथे मी विम लिक्विड घेतलेले आहे भांडे घासायचे। ते थोडेसे वाटीमध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे। खायचा सोडा म्हणतात त्याला, तो टाकायचा आहे 1 चम्मचभर। त्यानंतर मी इथे मीठ टाकलेले आहे। तुम्हाला कमीच टाकायचे, जास्त मीठ टाकायचे नाही। त्यानंतर मी इथे लिंबू घेतलेले आहे, त्याचा रस टाकलेला आहे। पाहू शकता तुम्ही तो किती असा रस टाकल्यानंतर ते असं वरती येत आहे, त्याचा फेस तयार होत आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कुठून पाहता हा व्हिडिओ मला एक कमेंट्समध्ये नक्की सांगा। पाहू शकता तुम्ही किती फेस झालेला आहे। त्यानंतर मी थोडेसे पाणी ॲड केलेले आहे आणि त्यानंतर मिक्सर छानपैकी घासणीनेच घासून घेतलेले आहे। तुमच्याकडे जर टूथब्रश असेल तर टूथब्रशने पण तुम्ही घासू शकता। माझ्याकडे होता पण मी घासणीनेच घासलेले आहे। घासणीने सगळे चिकटपणा त्याचा निघून जातो। तुम्हाला याच्यानंतर कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि कुठल्या शहरातून पाहत आहात, कुठल्या गावातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पाहू शकता तुम्ही असं सगळीकडून आपण छानपैकी त्याला घासून घेतलेलं आहे। त्यामध्ये पण आपण त्याचा चिकटपणा असतो, आपण भाजी करतो ती भाजी सांडलेली असते। कधी कधी पाणी जास्त होते भांड्यामध्ये, ते पाणीसुद्धा सांडते, तर ते पण आपण घासून घ्यायचे आहे। मध्ये पूर्ण चिकटपणा त्याने निघतो। त्यानंतर आपण ते मिक्सर खालून पण घासून घ्यायचे आहे आणि मिक्सर पाण्याने धुवायचे नाही, कारण त्याच्यामध्ये जे वायर असतात ते खराब होतात। त्यामुळे आपण फक्त त्याला पुसून घ्यायचे आहे रुमालाने। तुमच्याकडे हात पुसायचे किचनमधले टॉवेल असतील तर त्यांनी तुम्ही पुसू शकता, कारण ते आपण पाण्याने साफ केलेले ते ॲब्झॉर्ब करते। पाहू शकता तुम्ही असं नव्यासारखे मिक्सर चमकत आहे। पहिले तुम्ही पाहिले कसे होते आणि आता पाहू शकता तुम्ही चकाचक दिसत आहे, असे वाटते नवीनच मिक्सर आणलेले आहे। शेवटी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी रिझल्ट पाहू शकता। तुम्ही फक्त घरातल्या ह्या 2-4 वस्तू वापरा आणि मिक्सर साफ करा। तुम्ही शेवटी रिझल्ट पाहू शकता। तुम्ही असे तुम्ही 8 दिवसाला करायचे आहे। कंटिन्यू आपण डेली तर नाही करू शकत, त्यामुळे आपण 8 दिवसाला एकदा अशा प्रकारे मिक्सर साफ करायचे आहे। डेली तर आपण असे साधारण पुसतो, पण असं डेली आपण असे घासू शकत नाही, कारण आपल्याकडे वेळ नसतो। कोणी जॉबला असतं, तर कोणाचा बिझनेस असतो, तर कोणाची छोटी मुलं असतात। त्यामुळे आपण रोज असे घासू शकत नाही। पाहू शकता तुम्ही शेवटी रिझल्ट किती छान आहे। चकाचक मिक्सर दिसते ना, अगोदर कसे होते आणि आता कसे झाले। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि छान वाटला का ते मला नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ।